नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवसृष्टी प्रोजेक्ट हा कसा असणार आहे आणि तो कसा साकारला जाणार आहे, तसेच आंबेगावातील या शिवसृष्टी प्रोजेक्टसाठी किती निधी मंजूर झाला आहे, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात साकारण्यात येणार असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला राज्य सरकारकडून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे। अनेक शिवप्रेमींची मागणी असलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पाला शिंदे सरकारने 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे। सध्या शिवसृष्टीचे काम युद्धपातळीवर सुरू असून यापूर्वी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचं उद्घाटन 20 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडणार होते। मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता। त्यानंतर हा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होणार असल्याचं कळविण्यात आलं होतं। मात्र अजूनही याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार व्हावा या उद्देशाने 1998 आणि 99 साली शिवसृष्टी प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती। पुण्यातील न्हे आंबेगाव येथे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे। आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो। शिवछत्रपती प्रतिष्ठान याचे विश्वस्त जगदीश कदम यांच्या दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची जाणीव करून देणे हा या थीम पार्कचा मुख्य उद्देश आहे। हे थीम पार्क 16व्या आणि 17व्या शतकातील मराठा संस्कृतीवर आधारित असणार आहे, जे मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ आणि स्वराज्याच्या संकल्पनेभोवती फिरते। हे थीम पार्क त्या काळातील ऐतिहासिक लँडस्केप, किल्ले, तीर्थक्षेत्र, बाजारपेठ, गावातील देखावे, दीपमाळ, विहिरी, चावडी यासारख्या गोष्टींचे चित्रण करते। आता या शिवसृष्टी प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात काय काम होणार आहे? तर मित्रांनो, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य आकर्षण असलेल्या सरकार वाड्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे। सरकार वाडा या भागात त्या काळातील कामकाजाचे ठिकाण, संशोधन, ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुउपयोगी सभागृह उभारण्यात येणार आहे। याशिवाय गड आणि किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग 3D तंत्रज्ञान वापरून साकारण्यात येणार आहेत। मित्रांनो, आपण अजून आपल्या टेलिग्रामला जॉईन झाले नाहीत तर लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी आपण असे बरेच अपडेट हे टाकत असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।